उत्पन्नाचा दाखला आणि डोमिसाइल सर्टिफिकेटसाठी लांबच्या लांब रांगा लागल्या। त्यानंतर सरकारनं मोठा निर्णय घेतला। या दोन्ही दाखल्यांची अट सरकारने शिथिल केली। सरकारनं महिन्याला 1500 रुपये देणारी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि नोंदणीसाठी गावागावात तहसीलच्या ठिकाणी रांगाच्या रांगा लागतायत। आता एवढी गर्दी उसळण्याचं कारण म्हणजे 15 जुलैपर्यंतची मुदत। पण अखेर सरकारनं ही मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवून दिली आहे। गर्दी कालपासून वापस गेली, आज वापस जायला लागते। आता हे सांगा कसं करा आम्ही? मजुऱ्या पडून राहिल्या, इकडे खायची सोय नाही, खायची सोय नाही, इकडे मजुऱ्या पडून राहिल्या। हे 2-2 दिवस काम नाही होऊ राहिले, हे आता आजही वापस जायला लागते। म्हणजे कधी काम होईल? मला मजुऱ्या पडून राहिल्या, खाव काय? आम्ही उपाशी राहा काय? हे काही ना काही सरकारनं दिवस जास्त घ्यायला पाहिजे, 1-1.5 महिना तर पाहिजे टाईम। अरे तिकडून बायकोच्या इकडून ते डोमिसाइल आणायला लागते, ते काही सोपं थोडी काम आहे दादा? थोडं सोपं काम आहे काय? बायको आमची अकोल्याची आहे, तिथून कसं काय आणणार आहे तुम्ही सांगा मला? विचार करायच्या गोष्टी आहे। 15 दिवसात काहीच नाही होत। दाखल्यालेच तर इथं बात नाही का तुम्ही? भीड किती आहे तर दाखल्यालेच तर राजो किती वेळ लागते? आमचं म्हणणं काय आलं की तिसं काय कागदाले आलं तर तुम्ही सांगू राहिले 15 दिवसात झालं पाहिजे। 15 दिवस कसं होईल? 8-10 दिवस तर दाखलाच नाही भेटत। कोणता दाखला? कोणताही दाखला, फार्म, उत्पन्नाचा दाखला, अधिक कोणते काही दाखला असला। लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्र हवी, त्यातही सरकारनं बदल केला। डोमिसाइल सर्टिफिकेट ऐवजी 15 वर्षे जुनं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र देता येईल। 2.5 लाखांच्या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी आता पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आली आहे। आम्ही घेतलं सर, आम्ही डोमिसाइलसाठी आलो। दिवस लागणार म्हणजे डोमिसाइल मिळायला? अजून सांगितलं नाही त्यांना। उत्पन्नात दाखला पाहिजे, रहिवासी दाखला पाहिजे, 8 रंगाचे डॉक्युमेंट सांगितले। आता किती दिवस लागन? काही आहे व्यवस्था पाण्यागिण्याची? काहीच नाही का? लहान लेकरं बसला, आम्ही नाश्त्यावर आलो, फक्त लहान लेकरं आहे सोबत। आता मी रहिवाशी आणि उत्पन्नाचा दाखला काढायला आलेली आहे। सकाळी 8 वाजेपासून मी इथे आलेली आहे, अजून पण माझा नंबर आलेला नाहीये। अजून 1-1.5 तास तरी लागणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाभ घेण्यासाठी आले आहे, पण इथं खूप गर्दी आली आहे। तर सरकारने याचा योजनेचा कालावधी वाढवावा। 15 जुलैपर्यंत एवढं शक्यच नाही सगळ्यांच्या कागदपत्र। विधानसभेत पुन्हा विरोधी पक्षनेते वरट्टीवारांनी या योजनेवरून निशाणा साधला। मतांसाठी बनवाबनवीची योजना असून जाचक अटी लावल्याची टीका वरट्टीवारांनी केली आहे। त्यानंतर 5 एकर जमिनीची अट काढण्याची घोषणा शिंदेंनी केली आणि वयोमर्यादा 18 ते 60 ऐवजी 18 ते 65 पर्यंत वाढवण्यात आली आहे। माझी लाडकी बहीण आता किती यावर आता पाहिलंय ते 15 दिवसामध्ये महिलांच्या लाईन लागल्या आहेत। हे ज्या त्यामध्ये ज्या अटी घातल्या आहेत, जाचक अटी, त्या अटी जर पहा GR मधल्या सरकारने पात्र ठरण्यासाठी ज्या अटी बघितल्या, हे लबाडाचं घरचं आवतं नाही खरं म्हणजे फार बनवाबनवी आहे। तुम्हाला दिसेल 2-3 महिन्यासाठी तुम्ही काय सरसकट करूनही टाकाल मतं मिळवण्यासाठी, आणि काय करतो 2 वर्ष? मग झोपले होते काय 2 वर्ष? तुम्हाला बहिणीची आठवण झाली नाही त्यावेळेस? सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही। त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली, 60 ऐवजी आम्ही 65 केलं, 65 वर्ष। आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली। लाडकी बहीण योजनेची नोंदणी मोफत करण्याची घोषणा सरकारनं केली आहे। तर काही ठिकाणी कागदपत्रांसाठी पैशांची लूट सुरू असल्याचं व्हिडिओ समोर आले आहेत। अमरावतीच्या वरुड तालुक्यातील सावंगी इथल्या तलाठीच्या कार्यालयातच महिलांकडून 50 रुपये कागदपत्रांसाठी घेत असल्याचं समोर आलं। नोंदणी केंद्रामध्ये प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे। तिथे स्टॅम्पीड सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। एका महिलेला उत्पन्नाचा दाखला काढायला 700 ते 800 रुपये मागितले जातात। 100 रुपयाचं स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे। अनेक त्रुटी आहेत। तर माझी शासनाला आपल्यामार्फत विनंती आहे की 15 जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी।
कुठलीही अंतिम तारीख असता कामा नये आणि निवडणुकीपरता ह्या ही योजना आणलेली आहे, पुन्हा पुन्हा बंद केली जाईल हा जो आदेश आहे त्याप्रमाणे पण कायदा आणला पाहिजे माझी मागणी. कागदपत्रांच्या व्यतिरिक्त लागणारे अतिरिक्त पैसे कुठं घेतले जात असतील तर सरकारनं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.